नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी 24 या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण स्वामी चरित्र सारामृत बोध या सिरीजमधील स्वामी चरित्रमधील 14वा अध्याय आज समजून घेणार आहोत. 14वा अध्याय मित्रांनो, खरं तर हा खूप सुंदर अध्याय आहे, अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. हे मी यासाठी सांगतोय की आपण आपल्या नित्यसेवेमध्ये स्वामींच्या नामस्मरणासोबत आणि 3 अध्याय पठण करतो, त्यासोबतच आपण बऱ्याचदा स्वामी सेवेमध्ये स्वामी स्तवन हे देखील घेत असतो किंवा इतरही आपण जेव्हा सेवा करतो, आपल्या दिंडोरी प्रणित सेवा येत असतात त्यावेळी आपण बऱ्याचदा स्वामी स्तवन हे पठण करत असतो. आणि हे स्वामी स्तवन हे आपल्याला आलेलं आहे तर याच अध्यायामधनं, स्वामी चरित्राच्या 14व्या अध्यायामध्येच स्वामी स्तवन आहे आणि याच स्वामी स्तवनाचा आपण वेळोवेळी सेवेमध्ये उपयोग करत असतो. हे जे स्तवन आहे स्वामी स्तवन, तसे स्वामींचे बघा अनेक स्तोत्र वगैरे आहेत, अनेक प्रकारचे मंत्र आहेत, स्तोत्र आहेत. पण या सगळ्यांमध्ये मला वैयक्तिक जर विचारणार तर सगळ्यात सुंदर जर मला कुठलं वाटत असेल तर ते स्वामी स्तवन आहे. कारण एकतर याची सेवा इतकी प्रभावी आहे. या स्वामी स्तवनाचं जेव्हा जेव्हा तुम्ही पठण करतात आपल्या चॅनलच्या इतर व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, मी एक व्हिडिओ एक विशिष्ट सेवा स्वामी स्तवनावर दिलेली आहे आणि त्या स्वामी स्तवनाच्या सेवेचा अनेक लोकांना इतका सुंदर अनुभव आलेला आहे. आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्याचा अनुभव तुम्ही देखील घेऊ शकता. इतकं पॉवरफुल आणि इतका आपण म्हणू की प्रभावी हे स्तोत्र आहे. आणि हे स्वामी स्तवन स्तोत्र आपल्याला 14व्या अध्यायातनं येतं. 14व्या अध्यायात म्हटलेलं आहे की आपण प्रत्येक स्वामी सेवेकराने सकाळी सकाळी प्रांतकाळी उठवणं म्हटलेलं आहे ना, प्रांतकाळी उठून आधी करावे नामस्मरण. सकाळी सकाळी आपण प्रत्येकाने उठून आधी स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर अंतरी द्यावे स्वामी चरण, मनामध्ये स्वामींच्या चरणांचं ध्यान आणायचं आहे. शुद्ध मन करुणी प्रांत कर्मे आठवणी, मग बैसावे आसनी. शुद्ध मन करायचं आहे, शरीराने मनाने पवित्र आपण सकाळी पवित्र व्हायचं आहे. प्रांत कर्मे जे असतात ते आटोपायचे आहेत आणि त्यानंतर आसनावर बसायचं आहे. स्वामींच्या चरणी आपण भाव धरायचा आहे, स्वामींचे चरण मनात आणायचे आहेत. पूजन करायचं आहे त्या चरणांचं, स्वामींचं मनोमनी पूजन करायचं आहे. मनाला एकाग्र करायचं आहे. घालावे शुद्धोदक स्नान, मनोमनीच आपण ही सगळी प्रक्रिया करायची आहे. आणि आपल्या घरात देखील आपण जेव्हा देवघरात पूजा करतो, जर स्वामींच्या पादुका असतील तर त्यांचं पूजन करायचं आहे, त्यांना धुवायचे आहेत. शुद्धोदक स्नान म्हणजे शुद्ध पाण्याने स्नान करायचं आहे, पादुकांना स्नान घालायचं आहे शुद्ध पाण्याने. मूर्ती असेल आपल्या घरात स्वामींची, त्याला मूर्तीला शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. सुगंध चंदन किंवा जे काही आपल्या घरात असेल अष्टगंध वगैरे ते लावून सुवासिक म्हणजे छान सुगंधित फुलं स्वामींना आणि स्वामींच्या चरणी अर्पण करायचे आहे. धूपदीप लावायचा आहे. आणि जे काही आपल्या घरात नैवेद्य असेल, गोडधोड किंवा जे काही छोटा मोठा नैवेद्य असेल तो स्वामींना दाखवायचा आहे. षोडशोपचारे स्वामींचं पूजन करायचं आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर स्वामींना शांत चित्ताने बसून नमस्कार करायचा आहे. मग करावी प्रार्थना. जय 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 अघरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. ज्या स्वामींचं आपण निषेधीने पूजन करतो, आपण कोणत्या देवाला पूजतो आहेत, तो देव कोणत्या प्रतीचा आहे आणि ते काय शक्ती आहे हे तुम्हाला स्वामी स्तवनातून कळतं. स्वामी स्तवनाच्या एक एक वाक्याचा उलगडा थोडक्यात आपण करत जाऊया आणि त्यातून स्वामी स्तवनातून तुम्हाला कळेल की स्वामी शक्ती काय आहे. आपण स्वामींना जेव्हा पूजतो तेव्हा आपण नेमकं कोणत्या दैवताला पूजतोय याचा अंदाज तुम्हाला या स्तोत्रामधून येतो. तर बघा, जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. पुराण पुरुष आहेत स्वामी. पुराण पुरुष म्हणजे या अख्ख्या ब्रह्मांडाचे प्रथम पुरुष आहेत, ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. अनंत ब्रह्मांडाधीश, अनंत ब्रह्मांडाचे जे मालक आहेत. वेदवंद्या जगद्गुरु, वेदही ज्यांची वंदना करतात, वेदही साक्षात ज्यांची पूजा करतात ते जगद्गुरु आहेत आपले स्वामी. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया. सर्वत्र यत्र तत्र सर्वत्र उपस्थित असलेले
करुणालय, करुणालय म्हणजे करुणेचं आलय, करुणेचं मंदिर जे आहे आपलं स्वामी. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. स्वामी आपले भक्तजनांना तारण्यासाठी अनंत रूपाने वेगवेगळ्या वेळोवेळी वेळोकाळी अनंत रूपे त्यांनी घेतलेली आहेत असे आपले स्वामी. तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन. आपले स्वामींना या स्तोत्रातून आपण म्हणत आहोत, तुम्हीच अग्नी आहात, तुम्हीच पवन म्हणजे तुम्हीच वायू आहात, तुम्हीच आकाश आहात आणि तुम्हीच जीवन आहात स्वामी. तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे. अवघी वसुंधरा म्हणजे अवघ्या पृथ्वीत तुम्ही सामावलेले आहात, तुम्हीच पृथ्वीला व्यापलेला आहे. चंद्र सूर्य देखील स्वामी तुम्हीच आहात असं आपण म्हणत आहोत. तू विष्णू आणि शंकर. विष्णू शंकर यात काहीही भेद नाही. स्वामीच आपले विष्णू आहेत, तेच आपले शंकर आहेत. तो विधाता, तो इंद्र, तेच विधाता आहेत, तेच परब्रह्म आहेत, तेच इंद्र आहेत. अष्टदिक पालादी समग्र सर्व काही स्वामी तुम्हीच आहात. तूच रूपे नटलासी म्हणजे या सर्वांच्या रूपात स्वामी आपणच आहात. कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता. करते करविते सगळ्या जीवनाच्या आमच्या प्रत्येक गोष्टीचे, या चराचरातील प्रत्येक गोष्टी मागील करते आणि करविते स्वामी तुम्हीच आहात. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. दाता पण तुम्हीच आहात, देवविता म्हणजे देणारेही तुम्हीच आहात. सर्व काही स्वामी तुम्हीच आहात निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. ह्या अवघ्या चराचरातील जंगम आणि स्थिर प्रत्येक स्थिर गोष्टीत स्वामी तुम्ही आहात. प्रत्येक जी काय आपण म्हणतो की जी वेगवान गोष्ट आहे, प्रत्येक अस्थिर गोष्टीतही तुम्हीच आहात, स्थिर गोष्टीतही तुम्हीच आहात. तूच व्यापिले समग्र. तुझ लागी आधीमध्ये आग्रह कोठे नसे पाहता. असून या निर्गुण रूपे नटलाशी सगुण. स्वामी तुमचं रूप आपण म्हणत आहोत की परब्रह्म आहे. परब्रह्म ईश्वर हा नेहमी निर्गुण निराकार असतो आणि निर्गुण निराकार असून देखील स्वामी तुम्ही भक्तांसाठी विविध रूपे नटलासी म्हणजे विविध रूपे तुम्ही भक्तांसाठी घेतली. निर्गुण असून देखील ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वशात. तुम्हीच ज्ञान आहात, तुम्हीच ज्ञाता आहात. वेदांचाही तर्क चयाचरे शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती. सहस्त्रमुखी निषेधी शिनला ख्याती वर्णिता. म्हणजे स्वामी तुमची स्तुती वर्णितांना, तुमची महती गाताना वेद देखील थकतात, शास्त्रांनाही ते शक्य झालेलं नाहीये. विष्णू शंकर स्वतः देखील कुंठित झालेले आहेत, ते देखील तुमची महती गाताना थकलेले आहेत. तर स्वामी मी केवळ अल्पमती, मी तर खूप अल्पमती आहे, कस काय मी तुमची स्तुती करू. सहस्त्र मुख जरी असतील तरी तुमची स्तुती करताना ते देखील थकणार आहेत स्वामी. दृढ ठेवला चरणी माथा रक्षाय मत्स्य समर्था. कृपा कडाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे. मी आता दृढ स्वामी फक्त तुमच्या चरणी माथा ठेवत आहे. माझी रक्षा करा आणि तुमचा कृपा कटाक्ष स्वामी माझ्यावर तुम्ही एकदा टाका आणि त्या दृष्टीने तुम्ही माझा उद्धार करा. आता इतुकी प्रार्थना आणावीची आपुल्या मना. कृपा समुद्र या मीना आश्रय द्यायचे सदैव. आता एकच प्रार्थना आहे स्वामी, तुमच्या मनामध्ये एक गोष्ट आणा की तुमच्या कृपा समुद्र, तुमच्या कृपेचा जो समुद्र आहे त्यामध्ये या मीनाला, मीन म्हणजे मासा, माझ्यासारख्या या छोट्याशा माशाला तुमच्या कृपेच्या समुद्रामध्ये स्वामी आपण स्थान द्यायचं आहे, आश्रय द्यायचा आहे. पाप ताप आणि दैन्य सर्व जाव निरसून इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. म्हणजे जे काही आपल्या हातून पाप ताप जे काही घडत आहे कळत न कळत ते सर्व निरसून जाऊ द्या स्वामी. आणि इहलोकी ह्या लोकी जिथे जन्म दिलेला आहे त्या लोकी सौख्य देऊन सुख प्राप्त करून आम्हाला परलोकाला तुम्ही स्वामी न्यायचं आहे, अशी विनंती आपण स्वामींना करत आहोत या स्तोत्रातून. दुस्तर हा भवसागर असे पावया पहिलं तीरथ त्वन्नाम तरणी साचार प्राप्त व मजला ते. हा भवसागर म्हणजे हे आयुष्य, हे जीवन, याचा पहिलं तीर म्हणजे याला पार करण्यासाठी स्वामी मी असमर्थ आहे. फक्त तुमच्या चरणांचा एक आधार आहे, प्राप्त व मजलते. आणि तुमच्या चरणांचा जो काही आधार आहे तो मला प्राप्त व्हावा, मला आश्रय द्यावा आणि या भवसागरातून स्वामी मला तारून तुम्हीच न्यायचं आहे. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली ज्ञानानं बाधू तुझ्या कृपेत. स्वामी तुमच्या कृपेने मला कुठल्याही प्रकारची आशा, मनीषा म्हणजे मनात कुठल्याही प्रकारची आशा, इच्छा, आकांक्षा, वासना किंवा कुठल्याही प्रकारची भ्रांती स्वामी मला माझ्या ठाई येऊ देऊ नका, मला या गोष्टींनी बाधू देऊ नका. एवढी कृपा तुम्ही माझ्यावर करा स्वामी, असं आपण म्हणतो या स्तोत्रातून.
किती वरून आपले आपले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रगट होई. तुमचे मी किती गुण वर्णू स्वामी, जितके गुण वर्णावे तितके कमीच आहे. द्यावे मज सुख साधन, मला सुखाचे साधन द्यायचं आहे. आणि सुखाचं साधन म्हणजे काय, तर अज्ञान तिमिर निरसोन, अज्ञानाचा हा जो तिमिर म्हणजे अंधकार आहे त्याला स्वामी त्याचं निरसन करावं आणि माझ्या हृदयी ज्ञानार्क म्हणजे ज्ञानाची ज्योत स्वामी तुम्ही प्रगट करा. शांतिमनी सदा वसो, वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. माझ्या मनाला सदा शांती लागू द्या, मनात सदा शांती बसू द्या. वृथाभिमान नसो म्हणजे वायफळ उगाच जो अभिमान आहे तो माझ्या ठाई नसावा स्वामी. तुमच्या कृपेने माझ्या अंतरी म्हणजे माझ्या मनात सदा समाधान असू द्या, म्हणजे मानसिकरित्या चित्ताने मला शांती लागू द्या आणि मनाला समाधान मिळू द्या, अशी आपण प्रार्थना करत आहोत. त्यानंतर बघा, भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. भवदुःखांचा नाश होऊ द्या, या जीवनात जे दुःख आहेत त्यांचं निरसन होऊ द्या. तुमच्या भजनी फक्त माझं चित्त लागू द्या. वृथा विषयांची नसो वासना मनाते, इतर कुठल्याही विषयांची वासना किंवा इच्छा माझ्या मनाला होऊ देऊ नका स्वामी. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने होवो हा सुगम दुर्गम जो भवपंत. सदा मला साधू संतांचा सहवास मिळू द्या. तुमचे भजन सगळ्यात उत्तम आहे, त्याचा सहवास मला लाभू द्या, जेणेकरून हा जो दुर्गम असा भवपंथ आहे म्हणजे हा जो कठीण असा भवसागर आहे याच्यामध्ये मला पार जाण्यासाठी हा भवसागर मला सोपा व्हावा, सुगम व्हावा, अशा प्रकारे आपण विनंती करतोय. आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. आप्त वर्गाचे पोषण त्याच पद्धतीने तुमची सेवा करत असताना, तुमची भक्ती करत असताना माझं कर्तव्य देखील मला पार पाडण्याचं सामर्थ्य द्या. माझे जे काही आप्त वर्ग आहेत म्हणजे माझे मुलं, पत्नी, आई, वडील, भाऊ, बहीण जे काही आहेत, माझ्या सगळ्या आप्तेष्टांचं पोषण करण्याचं सामर्थ्य आणि शक्ती मला द्या स्वामी. न्याय मार्गावलंबन म्हणजे न्यायाच्या मार्गावर चालण्याची बुद्धी माझ्या ठाई प्रगट करा, एवढे वरदान द्यावे स्वामी, कृपा करुणी समर्थ, असं आपण म्हणत आहोत. असोन या संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मजलागी. या संसारात असताना प्राचीन तव नामामृत म्हणजे तुमच्या नामाचे अमृत जे आहे ते मी सदा प्राशन करेल, म्हणजे नेहमी मी तुमचे नामस्मरण स्वामी करत राहणार आहे. आणि त्या कृपेने हा जो प्रपंच आहे आणि परमार्थ आहे तेने सुगम मजलागी, म्हणजे तुमच्या नामाच्या अमृताने स्वामी मी प्रपंच आणि परमार्थ या दोघही गोष्टींना सुगम पद्धतीने म्हणजे सहज पद्धतीने मी यांना हाताळू शकतो आणि या गोष्टींचा मी समतोल राखू शकतो. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोष आणि तत्वता वरप्रसाद देतील. अशी प्रार्थना जेव्हा आपण स्वामींना करतो त्यावेळेस आपल्या स्वामींना अत्यंत आनंद होतो आणि संतोष होणे म्हणजे आनंदित होणे, स्वामी आपल्याला निश्चित वर प्रसाद देणार आहेत. अशा प्रकारे स्वामी स्तवनाचं या 14व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने, रसाळ पद्धतीने वर्णन केलेलं आहे. एकूण एक ओळ बघा या स्वामी स्तवनाची, तिच्यात एवढा रस आहे, एवढी श्रद्धा आहे, भक्ती आहे. तर जेव्हा आपण हा स्वामी स्तवन हा जो स्तोत्र आहे हे जेव्हा आपण मनापासून स्वामींना अगदी आर्त हाकेने आपण स्वामी स्तवनाचं पठण करू तर स्वामी का आपली हाक ऐकणार नाहीत आणि का ते आपल्या हाकेला धावून येणार नाहीत, एवढी साधी गोष्ट आहे मित्रांनो. म्हणून या स्वामी स्तवनाच्या सेवेचा तुम्ही देखील लाभ घ्या. जीवनात जेव्हा जेव्हा प्रश्न आहे किंवा काहीही तुमच्या अत्यंत जेव्हा तुमची मानसिक स्थिती खराब आहे, मनाने खूप व्याकुळ आहात, त्यावेळेस जसं आपण इतर वेळेस ऐकतो की तारक मंत्र म्हणतो, अतिशय सुंदर आहे, पण तारक मंत्राप्रमाणेच कधीतरी जेव्हा मनाने विचलित आहात त्यावेळेस शांत चित्ताने बसून स्वामी स्तवनाचं मनोमन पठन करा आणि एक एक या ओळीचा, एक एक ओवीचा अर्थ मनाला समजून जेव्हा तुम्ही स्वामींसमोर स्वामी स्तवन पठन करता, मी तुम्हाला खात्रीने सांगतो स्वामी तुमच्यासाठी धावून येतात आणि अतिशय कमी काळात त्वरितच तुम्हाला त्या संकटातून मार्ग सापडतो किंवा त्याचं उत्तर तरी मिळतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर प्रथम असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि खूप महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओला कृपया लाईक करत चला. जर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला सांगा.
भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या अध्याय आपण नक्की त्या ठिकाणी डिस्कस करूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.